नमस्कार, विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं। आज आपण करतोय कोथिंबीरीच्या वड्या। तर कोथिंबीर पण भरपूर मार्केटमध्ये यायला लागली आहे आणि स्वस्त सुद्धा झाली आहे। त्याच्यामुळे एवढी कोथिंबीर आणली तर करायचं काय? तर आजकाल सगळ्यांच्या घरी आता कोथिंबीरीच्या वड्या तर तयार होणारच आहेत। तर कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर आपण ही बघा बारीक बारीक कट केली आहे। मी काय वाटीने वगैरे बेसन मोजलं नाहीये, अंदाजे असं बेसन टाकलं। आपल्या लक्षात येतं एवढ्या कोथिंबीरीला आपल्याला किती बेसन लागेल ते। तर त्याच्यानंतर मी 2 चमचे याच्यात तांदळाचं पीठ टाकले जरा कुरकुरीतपणा येण्यासाठी। त्यानंतर आपण टाकले धना आणि जिरा पावडर टाकली आहे, थोडासा गरम मसाला आणि हळद टाकली आहे बघा, लाल तिखट टाकले आपण आणि चवीपुरतं मीठ सुद्धा टाकले। तर इथे असे आपण मसाले टाकलेत आणि आला लसूणची पेस्ट टाकली आहे। ह्याच्यात तुम्हाला ओली मिरची पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता, थोडासा आपण हिंग सुद्धा टाकलाय आणि तीळ पाहिजे असतील तरी सुद्धा तुम्ही टाकू शकता। तर इथे सगळे असे मसाले घालून आपण ना पाणी नाही टाकायचं, कारण कोथिंबीर धुतलेली असते, ओली असते, त्याला पाणी भरपूर असतं। त्याच्यामुळे आधी जी कोथिंबीर ओली असते ना त्याच्यातच आधी हे सगळं आपण काय काय टाकले मसाले बेसन वगैरे ते मिक्स करून घ्यायचं, गोळा तयार करायचा आणि जर वाटलं तर 1-2 थेंब पाणी टाकायचं। आधी पाणी टाकलात तर मग एकदम असं लूज होणार, ते वडीसाठी जसं पाहिजे आपल्याला बॅटर ना तसं तयार होणार नाहीये। तर इथे बघा मी चांगलं व्यवस्थित असा गोळा तयार करून आता आपल्याला चाळणीत उकडत ठेवायचं आहे। तर चाळणीला सुद्धा थोडंसं तेल लावून घेतलंय। आता ह्याचे 2 मी भाग करते आणि छोटे छोटे गोळे तयार करते। व्यवस्थित तेल असं लावून घेतलं मी त्याला आणि परफेक्ट जे बॅटर पाहिजे आपल्याला ते तयार झालेलं आहे इथे। तर आता आपण ह्याला उकडून घेऊया, 2 भाग करूया ह्याचे आणि नंतर मग वडी तळूया। तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे बघा असे व्यवस्थित सगळ्या साईडने मी जसा वरवंट्याचा आकार असतो तसा आकार केलाय मी बघा तयार। आणि आपण इथे असं व्यवस्थित उकडण्यासाठी ठेवूया। छान असं सेप दिला ना तर वड्या सुद्धा छान पडतात। खरं तर मी 2 तुकडे न करता एकच ठेवला असता तर वडी सुद्धा ब्रेड सारखी आली असती, पण मी जरा छोट्या छोट्या केले त्याचे 2 हे भाग आणि उकडत ठेवलं त्याला। तर इथे बघा आपण उकडत ठेवूया मस्तपैकी। अशा प्रकारे तुम्ही वडी करू शकता। तीळ पण बघा तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही लावू शकता। आमच्या मुलांना तीळ आवडत नाहीत म्हणून मी लावले नाहीयेत त्याच्यावर, नाहीतर तीळ होते माझ्याकडे। इथे बघा मी व्यवस्थित असं उकडून पण घेतलंय। आता आपण जरा थोडं थंड झाल्यानंतर वडीला कट करून घेऊया। तर थंड वडी झाली आहे इथे। थंड झाल्यानंतरच करायचं का तर नाहीतर वडी कुस्करते, म्हणून कधी पण अळूची वडी असू देत किंवा कोथिंबीर वडी असू दे, कोबीची वडी असू दे, थोडी गार व्हायला द्यायची आणि नंतरच कट करायची। आता मी तव्यावरच फ्राय करते, तर तुम्हाला भरपूर तेलात तळायचं असेल तर तसंही तुम्ही फ्राय करू शकता। आणि जर काही काही लोक काय करतात जिरा आणि मोहरी टाकतात फोडणीला आणि अळूची किंवा कोथिंबीरीची वडी त्या फोडणीमध्ये परततात, असे सुद्धा काही लोक करतात। म्हणजे आपण कसं आता मी कुरकुरीत भाजणार आहे ह्याला, तर तसं न करता काही जण नुसतं फोडणी देतात, वाफ देतात आणि ती सुद्धा छान लागते। आणि काही जण असं नुसतं पण उकडल्यानंतर सुद्धा छान लागते हा खायला। कधी खाऊन बघितली नसेल तर बघा तुम्ही, म्हणजे तळायच्या पूर्वी सुद्धा कोथिंबीर वडी छान लागते। म्हणजे सगळ्या वड्या आपण करतो, कोथिंबीरीची असू दे की अळूची असू देत। तर इथे बघा आपण मस्तपैकी त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आणि नंतर मग आपण एका प्लेटमध्ये घेऊया। तर छान अशी कुरकुरीत आपली इथे बघा कोथिंबीर वडी तयार झालेली आहे। तर आपण आता एका प्लेटमध्ये घेऊया। तर अशा मी अळूच्या वड्या सुद्धा बऱ्याच वेळा तळून दाखवल्यात, कोथिंबीरीच्या वड्या सुद्धा भरपूर तेलामध्ये आपण तळलेल्या आहेत। तर तुम्हाला जसं आवडेल शॅलो फ्राय करा, डीप फ्राय करा, जसं आवडेल तसं करा तुम्ही, चवीला अप्रतिमच लागणार आहे। तर आपल्या इथे अशा अळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत। अशा वड्या करा, खा। ह्या बघा, धन्यवाद।